लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. लगेच बघूया कोणत्या लाडक्या बहिणीचे बंद झालेले पैसे पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यासाठी प्रक्रिया काय असणार आहे? जुलै महिन्याचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? ही सगळी माहिती आपण लगेच बघूया. पण त्याआधी आपल्या योजनात्र चॅनलला व पेजला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण 100% खात्रीशीर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. तर लाडकी बहीण योजना. तर लाडक्या बहिणीनो, नोव्हेंबर 2025 पासून अनेक लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत. ई-केवायसी आम्ही ऑगस्टमध्ये केली, सप्टेंबरमध्ये केली किंवा पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया केली, तरी सुद्धा आमचे पैसे का बंद झाले आहेत? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं लगेच व्हिडिओमधून बघूया. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचे 25वा हप्ता किती रुपये मिळणार आहे? 1500 रुपये जमा होणार आहे. तर हे 1500 रुपये पहिल्यांदा समजून घ्या, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील. पहिलं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत, त्यांच्या खात्यात 100% 1500 रुपये जुलै महिन्याचे देखील मिळणार आहे. ज्यांचे ईबीटी स्टेटस आहे ती ऍक्टिव्ह आहे, त्या लाडक्या बहिणी देखील आता इथे पात्र असणार आहेत. ज्यांच्या घरी उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, जे सगळे निकष तुम्ही पाळून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झाला आहात, तिथे सुद्धा तुम्हाला हे 1500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे बँकेत जे काही बँक खातं आहे तुमचं, त्यामध्ये तुम्ही कोणतीही छेडछाड केलेली नाही. अनेक लाडक्या बहिणींनी मला कमेंट करून विचारलं, की आम्ही बँक खाते बदललं आहे किंवा पहिल्यापासून ज्या खात्यात आमचे पैसे येत होते, आता त्यामध्ये आम्ही नावात बदल केले किंवा अजून जे काही जॉइंट अकाउंट केलं आहे, असं वेगवेगळं तुम्ही छेडछाड केली आहे बँक अकाउंटमध्ये. असं काही प्रकार केलं तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण पुन्हा एकदा तिथे टेक्निकल इश्यू येतो. त्यामुळे लक्षात घ्या, हे सगळं तपासणी करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष आहे. तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत. आता हे बेसिक गोष्टी झाल्या ज्यांचे पैसे मिळणार आहेत. आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून 6-7 महिन्यांपासून हप्ते बंद झालेले आहेत, त्या लाडक्या बहिणींसाठी मात्र आता कशी लॉटरी आहे. कारण 92 लाख लाडक्या बहिणींना चक्क काय झालं आहे, पात्र करण्यात आलं. त्यानंतर अनेक त्यावर लाडक्या बहिणींनी लढल्या. त्यानंतर अनेक जे काही मागण्या केल्या, की आमचे पैसे सुरू करा, आम्हाला हप्ता मिळत नाहीये किंवा त्यानंतर आंदोलन केलं. अनेक ठिकाणी जाऊन तिथे लाडक्या बहिणींनी विचारपूस केली. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत, आदितीताई तटकरे यांनी त्यावरती स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. म्हणजेच 92 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र झाल्या आहेत, ते 100% सगळ्याच्या सगळ्या पात्र होतील का? तर नाही. आता इथे लक्ष देऊन हे मॅटर लक्षात घ्यायचं आहे तुमचं सुद्धा. तुम्ही निवेदन दिलं आहे का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत याआधी सुद्धा आपण सांगितले, की निवेदन तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे काय? ही ऑफिशियली नाही, जे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कुठेतरी जाऊन काहीतरी करायचं असं नाही. तुम्हाला पत्र लिहायचं आहे. आता ही पत्र कसं लिहायचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर फक्त लिंक म्हणून कमेंट करा. मी तुम्हाला लिंक देईन, जिथे WhatsApp चॅनल आहे तिथे तुम्हाला ते निवेदन पत्र पाठवलं आहे. तुम्हाला फक्त जॉइन होऊन ते डाउनलोड करा, एक पत्र लिहा. महिला व बालविकास विभाग, तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभागाला जा. तिथे प्रकल्प अधिकारी असतात. तिथे जाऊन तुम्हाला हे पत्र द्यायचं आहे, की बाबा आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही पात्र आहोत. आमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. बरं, हे फक्त पत्र कोणी द्यायचं आहे? ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र आहेत त्याच. नाहीतर असं होईल, की 92 लाखच्या 92 लाख लाडक्या बहिणी म्हणतील, की आम्ही पात्र आहोत. पण नाही. तिथे निकष तपासले जातात. फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकष तपासले जात नाहीत, तर सगळ्या ज्या योजना सुरू आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, वयोवृद्ध योजना असो, विधवा पेन्शन योजना असो, नमो शेतकरी योजना आहे, ज्या काही तुम्ही योजनांचा लाभ घेत आहे, त्या योजनांमध्ये सगळ्या जे निकष आहेत तपासले जातात. आता लाडकी बहीण योजना ही जास्त गाजली, जास्त पॉप्युलर झाली, जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचली, त्यामुळे हे आपल्याला शब्द माहिती झालेले आहेत. बरं, निवेदन द्यायचं आहे फक्त त्याच लाडक्या बहिणींनी ज्या खरोखर पात्र आहेत, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ज्या टॅक्स भरत नाहीत, ज्यांची सरकारी नोकरदार नाही घरी कोणी, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, ज्यांच्याकडे म्हणजे सरकारी नोकरदार नाहीतच, पण त्या स्वतः सुद्धा नोकरी करत नाहीत किंवा 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी असलेल्या त्या लाडक्या बहिणी, एका घरात एक विवाहित, एक अविवाहित महिलाच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा प्रकारे काय होईल, की तिथे पूर्ण क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जर तुम्ही पात्र ठरला, तर 100% लाडक्या बहिणींनो तुमचे हप्ते सुरू होणार आहेत. आता तुम्हाला देखील स्वतःला माहिती आहे, की आपण पात्र आहोत का अपात्र. तुम्हाला खात्री आहे तुम्ही 100% पात्र आहे, तर लगेच निवेदन द्या, पत्र द्या.
जेणेकरून तुमची खात्याची तपासणी पुन्हा एकदा सुरू होईल, तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होईल. यामध्ये 20 ते 30% लाडक्या बहिणीचे हप्ते सुरू होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींनो. त्यामुळे वेळ घालवू नका. जुलै हप्ता आता कधीही येऊ शकतो, कारण जून महिन्याचे पैसे देखील आलेले आहेत. त्यानंतर आता जुलै महिन्याचे देखील आता पैसे लवकरच जमा होईल, कारण नवीन लेखाशीर्षखाली लवकरात लवकर त्या विभागाने महिला व बालविकास विभागाला पैसे किंवा जो जी-आर देणे गरजेचं आहे. त्यामुळे त्यानंतर हप्त्याचं वितरण सुरू होतं. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. थोडक्यात आपण माहिती पाहिलेली आहे. जर व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाडक्या बहिणींनो, जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत, त्यांना नक्कीच हे उपयोगी पडणार आहे. आणि पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी आपल्या योजनात्रा चॅनलला व पेजला लगेच फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.